मोबाईल जरा मागे मत जरा मागे लांब घ्या संतो मागे या मरे जरा पसरी हो यार मागे तुम्ही मागे सगळे मागे भाई समोर बघा भाई समोर बघा दीपक हात दाखवा दीपक भाई हात दाखवा भाई हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ हैं महायुतीचा दीपक भाई आगे बढ़ो सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून दीपक केसरकर महायुतीचे उमेदवार। मुळात गद्दारांनी गद्दारी केली त्याच वेळी आमच्या या मतदारसंघातल्या महायुतीचा विजय निश्चित झालेला होता, कारण या भूमीमध्ये कधीच गद्दारांना स्थान नाही आणि हा इतिहास सांगत होता आणि पुन्हा एकदा ते सिद्ध झालंय। महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मनापासून जी मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ आपल्याला या निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून आज पाहायला मिळत आहे आणि म्हणून जे कार्यकर्त्यांच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर मतदारांनी टाकलेला विश्वास, उमेदवार म्हणून दीपकबाईंवर टाकलेला विश्वास, महायुतीवर दाखवलेला मतदारांचा विश्वास निश्चितपणे सार्थकी लावण्यासाठी आम्ही पुढचे 5 वर्ष महायुतीचे सगळे कार्यकर्ते एकत्रितपणे काम करणार आहोत आणि त्यांनी टाकलेल्या विश्वासाला सार्थकी लावण्याची जबाबदारी आमची आहे। होतं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीचे 3 उमेदवार येतील प्रचंड मताधिक्याने आणि तसंच घडलं आणि सिंधुदुर्ग जनतेने सुद्धा संपूर्ण 3 जागांमध्ये प्रचंड असा प्रतिसाद दिला
आणि तिन्ही उमेदवार आमचे निवडून आणले. त्याचबरोबर या ठिकाणी जे महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते याने अगदी रात्रंदिवस प्रचंड असा या मतदारसंघामध्ये काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं. कोणत्याही आमिषाला बळी न पडता त्या ठिकाणी त्याने आपलं रात्रंदिवस काम करून या ठिकाणी दीपकभाईंना पुन्हा चौथ्यांदा निवडून आणलेलं आहे. निश्चित सांगतो की आपल्या जिल्ह्याच्या आणि सर्वांगीण विकासासाठी हे तिन्ही आमचे नवनिर्वाचित आमदार जिल्ह्याच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य शेतकरी असू दे, गरीब असू दे, तरुणांसाठी निश्चित सहकार्य करतील अशा प्रकारची या ठिकाणी मी आपल्याला खात्री देतो. आणि या ठिकाणी जो महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली हा त्यांचा विजय आहे आणि त्याबद्दल मी सर्वांचं, महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अगदी हार्दिक अभिनंदन करतो. मी खूप समाधानी आहे आणि सगळ्यात आधी मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारांचं, सगळ्या नागरिकांचं, सगळ्या कार्यकर्त्यांचं, सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आणि आमच्या सगळ्याच हितचिंतक मंडळींचं अभिनंदन करतो. त्यांना धन्यवाद देतो की इतका भरभरून प्रतिसाद आम्हाला दिला. लोकसभेच्या वेळेला आम्ही लोकांना आवाहन केलेलं आणि त्याप्रमाणे लोकसभेची ही सीट जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या नारायणराव राणे साहेबांच्या रूपाने आपण जी सीट जिंकली त्यासाठीचं योगदान हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं फार मोठं होतं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण 1 लाखाचं मताधिक्य दिलेलं होतं आणि मी परवा 1-2 मुलाखतीमध्ये सांगितलेलं की ते लाखाचं मताधिक्य आहे. ते मताधिक्य अजून पुढे जाईल आणि नेमकं तसंच झालेलं आहे. लाखापेक्षा जास्त मताधिक्य तिन्ही सीटवर मिळून आपल्याला तिन्ही जागांवर मिळालेलं आहे. तर त्यामुळे अत्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून खूप समाधानी आहे. महायुतीचा एक पदाधिकारी, महायुतीच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांसोबत भरपूर काम आम्ही जिल्ह्याभरात केलं सगळ्या कार्यकर्त्यांनी. त्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि याच्या पुढच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या अशाच चांगल्या पद्धतीने आपण लढू आणि चांगल्या पद्धतीने जिंकू. याच्यामध्ये विरोधी पक्षाला कुठलंही स्थान आपण ठेवलेलं नाही. आपले सगळे युवा होते, युवा पिढी होते, आपले सगळे सावंतवाडीचे लोकांनी आपल्याला भरपूर सपोर्ट केलं आणि मदत केलं. आपले सगळे कार्यकर्त्यांनी लोकांना बरोबर मार्गदर्शन दिलं. काय गैरफहमी होते त्याच्यामध्ये पण त्यांनी बरोबर सुधारण करून आपल्याला आपल्या बाजूनी आपले सगळे मतदान आणले आणि 100% मी म्हणतो आपले कार्यकर्त्यांनी तो विजय दिलेला आहे आपल्याला. नाही, 100% आपण पहिलं पण पाहिलं आहे की इथं सुसंस्कृत शांत मनुष्यच आपल्याला कुठेतरी नेतृत्व चालतो आणि हा पुढच्या काळामध्ये पण तसंच होणार आहे. कशाला आपल्या सावंतवाडी एक स्थळ आहे की कुठं लोकांना काय त्रास नाही पाहिजे, त्यांना एक कुठेतरी विकास पण पाहिजे, पण कुठेतरी एक शांतपणामध्ये त्यांना काम करायची काय अडचणी नाही आला पाहिजे. तसंच त्या पद्धतीनेच त्यांना एक चांगलं नेतृत्व मिळतो. आणि तसेच आपले दीपकभाई केसरकर आहे, ते एक नुसतं शांत व्यक्ती नाही आहे, पण त्यांना बरोबर माध्यमातून कसं काम करायची पद्धत माहिती आहे. ते एक आपले मंत्री पण आहे आणि पुढे जाऊन परत मंत्री पण होतील त्या पद्धतीने. आणि आपल्याला कुठेतरी आपल्या लोकांना वाटते की कुठेतरी एक चांगले व्यक्ती आपल्याकडे पुढे आलेले आहे. खरं तर आत्ताच प्रभाकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं नारायणराव राणे साहेब असतील, आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि दीपकभाई, भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची युती जी झाली आणि या युतीच्या माध्यमातून चव्हाण साहेबांनी बजावलेली भूमिका आणि राणे साहेबांनी घेतलेला निर्णय याच्यामधूनच संपूर्णपणे संघटनेची सगळी माणसं एक झाली आणि खऱ्या अर्थाने ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये मोठ्या बहुमताने निवडून आले त्याप्रमाणे आपण तिन्ही विधानसभा जिंकायच्या हे ध्येय समोर ठेवलं आणि त्याप्रमाणे भाजपच्या सर्व पदाधिकारी असतील, शिवसेनेचे पदाधिकारी असतील, राष्ट्रवादीचे ज्या ज्या ठिकाणी पदाधिकारी असतील त्यांनी सुद्धा एक राहून हा संपूर्णपणे विजयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हातभार लावलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की भविष्यामध्ये या विजयाची नांदी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री होतील, ती मोठी जबाबदारी या मतदारसंघातील आमच्या सर्व लोकप्रतिनिधींना देतील याची आम्हाला खात्री आहे. कसं झालं माहीत आहे की शिवसेना उभाटा गटात ज्यावेळी राजन तेलींचा प्रवेश झाला आणि तिथं दावेदार मी होतो आणि मी 2.5 वर्ष तिथं उभाटामध्ये चांगलं काम केलेलं आणि ज्यावेळी प्रवेश झाल्यानंतर मी एक स्टेटस लावलेला की पाडणारच, वचपा काढणार आणि वचपा काढणार म्हणता क्षणी दीपकभाईने माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आले. दीपकभाईने माझं बऱ्यापैकी मन सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि दीपकभाईंकडे मी प्रवेश केला. पण आजच्या विजयात दीपकभाईंचा मोलाचा वाटा आहे, त्यांच्या भाजप कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे, शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे. पण उभाटा म्हणून सुद्धा आम्ही सुद्धा मोलाचा वाटा दिलेला आहे आमच्या कार्यकर्त्यांनी. आणि एकंदर बघितलं तर 55,000 मतं ही लोकसभेच्या निवडणुकीत उभाटा सेनेला होती
आणि 85,000 मतं जवळपास ही भाजप महायुतीला होती. आणि त्यावेळेच्या परिस्थिती आता बघितलं तर आता 40,000च्या जवळपास उभाटाचा उमेदवार राहिलेला आहे. म्हणजे इतर त्याला पक्षाची त्याने मतं आणली असं तो म्हणतो. माझा विश्वासाप्रमाणे 20,000 मतं उमेदवार राजन तिलेच्या अगेन्स्ट गेलेली आहेत उभाटाची. आणि तर भाईने त्यांचं वोटिंग झालं, किंबहुना घारे मॅडमना सुद्धा 2-4 हजार मतं उभाटाची वोटिंग झालेली असतील. म्हणून ह्या विजयात उभाटाचे जे कार्यकर्त्यांनी माझ्यावर प्रवेश केला, माझ्यानंतर प्रवेश केला, त्यांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. आणि त्याच्यानंतर दीपकभाईंच्या कार्यकर्त्यांनी दीपकभाईंचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. म्हणून मी जो पाडणारच, वचपा काढणार, आज आम्ही वचपा काढलेला आहे. सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्या वचपा काढायची मला संधी दीपकभाईंच्या माध्यमातून मिळालेली आहे. विजय हा साहेबांचा पहिल्या दिवशीपासून निश्चित होता. संजूबाईंनी सांगितलं होतं मार्गदर्शन ए करायचं तर आम्ही ए केलं, बी करायचं तर आम्ही बी केलं. त्यांचं जे परफेक्ट नियोजन होतं त्याप्रमाणे आम्ही तिघही परत चाललो. आणि ह्यावेळी जनतेने दाखवलं की विकास 100% ह्या मतदारसंघाचा कुणी केलाय. जरी आम्ही फेसबुक वगैरे इथे टाकला नाही तरी आमचा घरात तरी पोहोचलेलाच आहे. तो हात आता नाही, पहिल्या दिवशीच संजूबाईंनी टाकलेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढची पूर्ण राजकीय वाटचाल, सामाजिक वाटचाल जी काय असेल ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केसरकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी युवक म्हणून काम करणार. पहिल्यांदा दीपकभाईचं मी अभिनंदन करतो. हा महायुतीच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि जनतेचा विजय आहे. आणि आम्ही बूथवर लढाई केल्यामुळे आम्ही बूथ जिंकलेलो आहोत. आणि बूथची लढाई जिंकल्यामुळे दीपकभाईंचा मोठ्या फरकाने विजय झालेला आहे. तो आमचा अंदाज होता आणि अंदाजाप्रमाणे आम्ही जवळजवळ खरंच उतरलेलो आहोत. जय हिंद. हा पहिला महायुतीच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. कारण महायुतीचे सर्व कार्यकर्ते एकजुटीने आज कामाला लागले. पहिल्या दिवशीपासून कुठेही नाराजी नाही होती. आणि बूथ स्तरावर जसं नियोजन करून दिलेलं होतं आदरणीय राणे साहेब, आपले चव्हाण साहेब, आदरणीय आपले इकडचे जिल्हा भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष, या सर्वांनी चांगल्या पद्धतीने नियोजन करून दिलं होतं. आणि या नियोजनाचं आम्ही खालीपर्यंत बूथ स्तरापर्यंत लावलं. आणि या सर्व मंडल अध्यक्ष असतील, सगळे आपले बूथचे कार्यकर्ते असतील, शक्ती केंद्र प्रमुख असतील, सर्वांनी चांगलं नियोजन केलं. आणि महायुतीच्या पण कार्यकर्त्यांनी आपल्याबरोबर सर्वांनी एकामेकावर जुळून घेतल्यामुळे हा मोठा मताधिक्य आहे. आणि दीपकभाईंनी जवळपास 2,661 कोटी रुपये आणलेले ती निधी आणली, विकास निधी आणली, तो त्या चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन झालं. त्यामुळे आपण हा मोठा विजय आपल्याला मिळालेला आहे. विजयाचा टर्निंग पॉईंट बूथचे कार्यकर्ते. विजयाचं समीकरण आम्ही पहिल्या बाईटमध्येच दिलेलं होतं. संजूबाईच्या ऑफिसमध्ये बाईट झालेली 50,000चा आम्ही लीड घेणार होतो. त्याप्रमाणे आमची यंत्रणा काम करत होती. स्वतः संजू परब, मी रात्री 2, 2:30, 3 वाजेपर्यंत आमची यंत्रणा पूर्णपणे चालू होत्या. फक्त त्याचा काय मुवाफाव केला नाही. 1-2 प्रेसमध्ये फक्त कल्पना दिली. पण जी फिगर तुम्हाला बोलली गेली होती 50,000 मताधिक्यापर्यंत जाण्यासाठी, ती निश्चितपणे माझ्या ते 40,000 पर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. म्हणजे असं काय बोलून वाया गेलेले शब्द नाहीत. जे शब्द बोलले तिथपर्यंत पोहोचण्याचा निश्चित प्रयत्न झाला. 40,000 आज सावंतवाडी मतदारसंघात मागच्या 2019च्या त्या तुलनेत आज बघितलं तर 40,000 लीड ही सर्वसामान्य गोष्ट नाही आहे. ते कोऑर्डिनेशन आमचं झालं. ठरल्याप्रमाणे आमची रणनीती कामयाब झालेली आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला आज विजय आमच्या समोर निश्चित दिसतोय. जे काही माझ्या पाठीमागे सगळे माझ्या महिला भगिनी दिसतात आहेत, ह्या सगळे आमचे कार्यकर्ते आहेत. आणि हा दोडा मार्ग वेंगुर्ला आणि सावंतवाडीतून आलेले आहेत. गेल्या महिनाभर म्हणजे जवळजवळ घटस्थापनेपासून आम्ही सगळ्या महिला काम करत होतो. वाडीवाडीवर जाऊन प्रचार करत होतो. सगळ्यांना सगळ्या योजना महिला भगिनींना सांगत होतो. आणि आज जो काय विजय झाला ह्याच्यामध्ये माझ्या महिला भगिनींचा 75% हात आहे. आणि त्याचं सगळं श्रेय मी माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या महिला भगिनींना, तसेच एकनाथ शिंदे साहेबांना, नारायण राणे साहेबांना, रवींद्र पालक साहेबांना आणि तसेच आमचे जे भाई आहेत, ह्या भाईंनी जे काही विकासाचं विजन घेतलेलं होतं, ह्या सगळ्या विजनातून आणि महिलांच्या जे सबलीकरण झालेलं ह्या सगळ्याला देत आहे. विजय म्हणजे नक्कीच, कारण काय जी लाडकी बहीणची योजना ही खरोखर आम्ही चांगल्या भावनेने सुरू केलेली होती आणि त्याचा फायदा प्रत्येक महिलेला झालेला आहे आणि तो पटलेला आहे. म्हणूनच आज महिलांचं मताधिक्य जर बघितलं तर ते बहुसंख्येने आहेत. आणि जी पार्सल बाहेरची होती, बाहेरचे उमेदवार आहेत, त्यांना आज आम्ही पार्सलना आमच्या भाईने आपल्या विजयाने पाठवून दिलेला आहे. सर्व महिला खूप खुश आहेत.
कारण भाईने आम्हाला ज्या विविध योजना दिलेल्या आहेत आणि त्याच्यातल्या त्या जी लाडकी बहीण योजना दिलेली आहे त्याच्यामुळे महिला सगळ्या आमच्या पाठीशी राहिलेल्या आहेत आणि आम्हाला हेच परत सरकार हवं होतं. भाईने 3 वेळा निवडून येऊन जो काय आमच्यासाठी निधी कोट्यावधीचा निधी आणला इथे त्याच्यामुळे सुद्धा आम्ही महिलांनी ठरवलेलंच होतं की आम्हाला भाईच पुन्हा हवेत आणि त्याच्यासाठी महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला. सर्व महायुतीचे पदाधिकारी आहेत त्यांचे मी आभार मानते कारण त्यांनी सुद्धा रात्रंदिवस मेहनत घेतली आणि भाईंवरचं प्रेम हे पुन्हा एकदा सर्व मतदारांनी भाईंवर किती प्रेम करतात हे स्वतः त्यांनी मतदानामध्ये दाखवून दिलेलं आहे आणि विरोधकांना धूळ चारलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्व महिला प्रचंड खुश आहोत. महायुतीचं सरकार आमचाच मुख्यमंत्री व्हावा आणि भाईंना आम्हाला एक चांगलंच पद मंत्रीपद आम्हाला मिळावं अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे आणि त्याची आम्ही वाट बघत आहोत. धन्यवाद. भाई आम्हाला बघायला खूप आवडते. उपमुख्यमंत्रीपदी भाई आम्हाला बघायला खूप आवडतील.